दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी उत्तर प्रदेशातून, कारण उत्तर प्रदेशात राजकीय कोलाहल सध्या सुरू आहे। उत्तर प्रदेशात नवीन पक्ष बनवण्याचा प्रश्नच येत नाही। मुलायम सिंग आपले वडीलच नाहीत तर गुरु देखील आहेत, असे भावोद्गार मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काढलेत। तसंच राजीनामा मागितला असता तर मी स्वतःच दिला असता असं म्हणत अखिलेश यांनी बैठकीसमोर राजीनामा देखील मांडलाय। गेल्या 1.5 महिन्यांपासून मुलायम सिंग आणि अखिलेश या पिता पुत्रात सुरू असलेली लढाई निर्णायक टप्प्यावरती आल्याचं दिसतंय। थोड्याच वेळात मुलायम सिंग आपल्या पक्षाची एक बैठक घेणार आहेत। या बैठकीत मुलायम सिंग पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री आणि मुलगा अखिलेश यादवला पक्षाबाहेर काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र पिता-पुत्र वादाची रंगीत तालीम लखनौमध्ये दिसायला लागली आहे, कारण मुलायम सिंग यांच्या पत्रकार परिषदेआधीच मुलायम समर्थक आणि अखिलेश समर्थक यांच्यामध्ये हाणामारी देखील झाली आहे। अखिलेश यादव स्वतःला मुलायम सिंग यांचे राजकीय वारसदार मानतात, त्यामुळेच त्यांनी काल मुलायम सिंग यांना विश्वासात न घेताच काका शिवपाल यादवसह इतर 3 मंत्र्यांची हकालपट्टी केली। यानंतर मुलायम सिंग देखील आक्रमक झाले। त्यांनी देखील काही तासातच अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राम गोपाल यादव यांना बाहेरचा रस्ता दाखवला।